पवनचक्की खंडणी प्रकरणात सीआयडीच्या हाती महत्त्वाचे धागेदोरे लागलेत। विष्णू चाटेचा मोबाईल फोनवरनं वाल्मिक कराडनं आवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांना केलेल्या कॉलचे काही डिटेल्स सीआयडीला मिळालेत। त्यामुळे वाल्मिक कराडच्या भोवती कायद्याचा फास अधिक घट्ट होण्याची शक्यता आहे। कराडचे कॉल डिटेल सीआयडीच्या हाती। खंडणी प्रकरणाच्या तपासाला आला वेग। खंडणी प्रकरणातला आरोपी वाल्मिक कराड भोवती सीआयडीनं हळूहळू कायद्याचा फास आवळायला सुरुवात केली आहे। बीडमधील आवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे 2 कोटींची खंडणी मागितल्याचा कराडवर आरोप आहे। या पार्श्वभूमीवर सीआयडीच्या पथकाकडून वेगानं तपास केला जातोय। कराडनं धमकीसाठी केलेल्या फोन कॉलचे डिटेल्स सीआयडी पथकाच्या हाती लागल्याचं खात्रीलायक सूत्रांनी सांगितलं। खंडणी प्रकरणात आरोप असलेले वाल्मिक कराड गेल्या 10 दिवसांपासून सीआयडी कोठडीमध्ये आहेत। त्यांनी ज्या मोबाईलवरून धमकी दिली होती त्या मोबाईलची कॉल रेकॉर्डिंग आता सीआयडीच्या हाती लागलेली आहे। त्यामुळे या प्रकरणात महत्त्वाचा पुरावा हाती आल्यानं खंडणी प्रकरणाचा आरोप आणि या संपूर्ण प्रकरणामधला मुख्य सूत्रधार कोण हे आता या तपासातून समोर येणार आहे। खंडणी प्रकरणात वाल्मिक कराड, विष्णू चाटे आणि सुदर्शन खुले हे आरोपी आहेत। विष्णू चाटेच्या फोनवरून वाल्मिक कराडनं आवाडा कंपनीच्या अधिकाऱ्यांना 2 कोटींच्या खंडणीसाठी धमकवल्याचा आरोप आहे। काम बंद करा, अन्यथा तुमचे हातपाय तोडू, काम चालू ठेवायचं असेल तर 2 कोटी रुपये द्या, असं वाल्मिक कराडनं आवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांना धमकावल्याचा आरोप आहे। या प्रकरणी सुनील शिंदे यांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती। त्यानंतर केज पोलिसांनी वाल्मिक कराडसह 3घांवर गुन्हा दाखल केला। आता त्याच धमकीच्या कॉलचे डिटेल्स सीआयडीच्या हाती लागलेत। खरं तर चाटेच्या ज्या मोबाईल फोनवरून कराडनं धमकी दिल्याचा आरोप आहे तो फोन अजून सीआयडीच्या हाती लागलेला नाही। मात्र वाल्मिक कराडचे 3 मोबाईल फोन सीआयडीनं फॉरेन्सिक तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवलेत, तसंच त्याच्या आवाजाचे नमुने घेण्यात आलेत। आता धमकीच्या कॉलचे डिटेल्स सीआयडीच्या हाती लागल्यानं खंडणी प्रकरणात कराडच्या अडचणी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही। दरम्यान खंडणी आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा संबंध काय याचा तपास सीआयडी कडून केला जातोय। सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड। संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ राज्यात ठिकठिकाणी मोर्चे निघतात। आज जालन्यामध्ये जनआक्रोश मोर्चात बोलताना धनंजय देशमुख म्हणजे संतोष देशमुखांचे बंधू यांनी मोठा खुलासा केलाय। सीआयडीच्या हाती लागलेला व्हॉइस सॅम्पल मॅच झाल्याचं त्यांनी सांगितलंय। त्यामुळे आरोपींना फाशी दिल्याशिवाय आपण मागे हटणार नसल्याचंही धनंजय देशमुख म्हणतात। तर मोर्चात बोलताना संतोष देशमुख यांची मुलगी वैभवीला अश्रू अनावर झाले। तर मी मुख्यमंत्री साहेबांना पण हेच बोललोय, त्यांना पण शब्द दिलाय की ह्या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन जे कोणी आरोपी असतील आणि सगळ्यांना समजायलंय की कोण आरोपी आहेत, सगळ्यांनी सांगितलंय की आरोपी कोण आहेत। आज पण सीआयडीच्या हाती एक व्हॉइस सॅम्पल हे मॅच झालंय, त्याच्यामुळं सगळ्यांना माहिती की हे कोण आरोपी आहेत आणि त्यांना जे राहिलेले आरोपी आहेत त्यांना अटक होऊन सगळ्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे। तोपर्यंत तुम्ही मला एक शब्द द्या, मी पण मागं हटणार नाही। मी त्याचा भाऊ आहे, मी त्याच्या रक्ताचा आहे, तर मी तुम्हाला सांगतो मी थोडंही मागं हटणार नाही। माझा जीव गेला तरी माझ्या भावाला आणि माझ्या समाजाला 18 पगड जातीतील सगळ्यांना एक आदर्श दाखवून दिल्याशिवाय मी थांबणार नाही।